आपण सगळेच ग्लोबल होऊ लागलो आणि आपल्याला चटणी भाकरीपेक्षा बर्गरचं अट्रॅक्शन जास्त वाटू लागलं. आणि असं होतच. म्हणजे मला असं वाटतं की हे काळानुसार बदलत जातो दरवेळेला. म्हणजे आता त्या कपड्यांमध्ये सुद्धा पुन्हा रेट्रो आलं की म्हणजे ते गेलं होतं. असं व्हायचं की नाही, अशा कॉलरचे शर्ट्स आता कोणी घालणार नाही, मग बॅगी पॅन्ट्स कोणी घालणार नाही, ते आता इन झालं. पण शाळा ज्या पद्धतीने मराठी शाळा महाराष्ट्रात बंद होत आहेत, अतिशय चिंतेची गोष्ट आहे. आणि मला असं झालं की नाही, एक मराठी शाळा असेल आणि ती शाळा बंद होतीये आणि जर तिथल्या मुख्याध्यापकांनी काही माजी विद्यार्थ्यांना जर बोलवलं तर काय होईल. मी ट्रेलर आल्यानंतर काय यार, तुम्ही स्वतः इंग्लिश मीडियम मध्ये शिकता, तर मग तुम्ही काय मराठी शाळा वाचवा असं म्हणताय. पण माझं तेच म्हणणं आहे की म्हणून तर मी कलाकार झाले. म्हणजे फास्टर फेडेमध्ये डिटेक्टिव्हचा रोल केला म्हणून मी अभिनय सोडून डिटेक्टिव्ह नाही झालो. की मराठीला असं कमी लेखलं जातं का, मला असं वाटत नाही. ही मंडळी हिंदीत जेव्हा काम करतात तेव्हा ह्यांनी ज्यांच्यासोबत काम केलेलं आहे ती सगळी मंडळी असं सांगतात की यार मराठी ऍक्टर. आज चित्र उलट आहे. आज मराठी दिग्दर्शकांना जास्त वेटेज आहे त्या हिंदी चित्रपट सृष्टीत. सगळे निर्माते, सगळे ऍक्टर्स मराठी डिरेक्टर चाहिए असं म्हणून काम करतायत. गेल्या 2 दिवसापासून म्हणण्यापेक्षा आठवड्याभरापासून इंस्टाग्राम उघडलं की आम्ही स्वर्गातल्या आकाशगंगेत पोहोचतोय. इतकं सुंदर चित्रपटाचं म्युझिक आहे. नेहमी आम्ही प्रश्न विचारतो कथा कशी सुचली, पण यावेळी खरंच म्युझिक एवढं अपिलिंग वाटतंय आम्हाला. पण तर हेमंत सर, आम्हाला या चित्रपटातील गाण्यांविषयी जाणून घ्यायला आवडेल. नेहमीच हा प्रयत्न असतो की आपल्या चित्रपटामध्ये गाणी छान असावी. म्हणजे मला स्वतःला म्युझिक खूप आवडतं. म्हणजे ते मग पार्श्वसंगीत असू दे नाही तर संगीत असू दे. पण यावेळेला असं ठरलं की आपण नेहमी ज्या लोकांबरोबर काम करतो त्यापेक्षा वेगळं काहीतरी शोधावं म्युझिकच्या बाबतीत. आणि जेव्हा स्क्रिप्टचं लिखाण चालू होतं त्याच काळात मी फोक आख्यान हा कार्यक्रम बघितला. आणि मी क्षितीला म्हणलं की क्षिती, मी आज एक असा कार्यक्रम बघितला आणि त्या पोरांची एनर्जी, रॉनेस आणि एवढं खरं काहीतरी आहे. बरं, त्या फोक आख्यांमध्ये सगळी गाणी ही नवीन आहेत, नव्याने लिहिलेली, नवीन चाली दिलेली गाणी. म्हणजे कुठली जुनी गाणी ते वापरत नाहीत त्या कार्यक्रमात. तर मला असं झालं की नाही, आता हे चाली पण देऊ शकतात. मी क्षितीला बोललो की असं असं आहे, माझ्या डोक्यात असं येत आहे. तर क्षिती म्हणाली की अख्खा अल्बम द्यायचा, बघ एखाद दुसरं गाणं ट्राय करून बघ. तर मी म्हटलं नाही नाही, अख्खा अल्बम द्यायचा या मुलांना. आणि त्यांनी एक पहिलं गाणं पाठवलं जे अजून रिलीज झालं नाहीये. आणि मला असा अंदाज आला की नाही, हे सगळं गमतीशीर ही पोरं करणार आहेत. आणि हे संपूर्ण त्यांचं क्रेडिट आहे. म्हणजे हर्ष विजय आणि ईश्वर अंधारे या तिघांनी मिळून आपले जे ठोकताळे असतात की हे गाणं, सहलीचं गाणं म्हणजे असं असतं, शाळेचं गाणं असं असतं, प्रार्थना अशी असते, हे सगळं त्यांनी मोडून काहीतरी नवीनच तयार केलं. आणि मला वाटतं त्यामुळेच ते म्युझिक आवडतंय. ते नेहमीच्या पठडीतलं नाहीये, ते काहीतरी रॉ फ्रेश आहे. त्यामुळे आपल्याला खूप आवडतंय असं मला वाटतं. काल आम्ही ट्रेलर पाहिला. ट्रेलर खरंच खूप सुंदर आहे. चित्रपटामध्ये आपण जसं 2 वाक्य खूप अशी मनाचं लक्ष वेधून घेतात, ते म्हणजे आपलीच भाषा बोलायला आपल्यालाच कमीपणा वाटू लागतो. तर आता सध्या अशी परिस्थिती आहे की मराठी माध्यमात तुम्ही काम करता किंवा मराठी विषयात, तर मग त्या त्या लोकांना थोडंसं दुय्यम स्थान दिलं जातं की तुम्ही तर तुम्हाला असं वाटतं का की सामाजिक वातावरणच थोडंसं उदासीन आहे आपल्याच मायबोलीबद्दल? त्यामुळेच आपण कदाचित मराठी भाषा टिकवली पाहिजे ह्याच्यासाठी आपल्याला आता म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला जनजागृती करावी लागते. म्हणजे हे एकंदर सोशल मीडियाचा प्रभाव वगैरे आहे का या या सगळ्या संदर्भात? डेफिनेटली, कारण आपण सगळेच ग्लोबल होऊ लागलो आणि आपल्याला चटणी भाकरीपेक्षा बर्गरचं अट्रॅक्शन जास्त वाटू लागलं. आणि असं होतच. म्हणजे मला असं वाटतं की हे काळानुसार बदलत जातो दरवेळेला. म्हणजे आता त्या कपड्यांमध्ये सुद्धा पुन्हा रेट्रो आलं की म्हणजे ते गेलं होतं. असं व्हायचं की नाही, अशा कॉलरचे शर्ट्स आता कोणी घालणार नाही, मग बॅगी पॅन्ट्स कोणी घालणार नाही, ते आता इन झालं. पण सो मला असं वाटतं की आपण काहीतरी नवीन शोधायच्या मागे धावतो आणि मग पुन्हा मुळाशी येतो. तर मला असं वाटतं की हा काळ आहे आत्ताचा, पण आपण फिरून पुन्हा येणार. म्हणजे आता नाही तर मग गुढीपाडव्याला ज्या रॅलीज निघतात, मुली बाईकवरती नऊवारी साड्या नेसून फेटे घालून, तर हेही सकारात्मक आहे. तर मला असं वाटतं की ह्याचाही ट्रेंड होणार. म्हणजे काय आहे, आपण ट्रेंडच्या मागे धावतो की आता ह्या गाण्यांचा ट्रेंड आहे, या भाषेचा ट्रेंड आहे.
तर आपल्या भाषेचाही ट्रेंड होऊ शकतो हे आपल्याला वाटत नाही, कारण आपण नवीन काहीतरी शोधत असतो. आता आपण घरात जेवत नाही आणि बाहेर रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवतो, हे तेच आहे. पण शेवटी कधीतरी 3 दिवसांनी जेवल्यावर असं होतं की नाही, आज घरचं जेवूया. सो मला असं वाटतं की आपल्या मातृभाषेचं सुद्धा तेच आहे, की कितीही काहीही म्हणलं तरी आपण फिरून तिथे परत येणार. आणि येस, हे आता चित्रपटाच्या विषयाबद्दल बोलायचं झालं तर ही उदासीनता नक्की आहे, पण याला बरीच कारण आहे. म्हणजे याला एका कोणाला दोष देता येणार. म्हणजे माझ्या घराजवळ चांगली मराठी शाळा पण पाहिजे. शेवटी कुठलीही आई, कुठलाही बाप हा मुलाचं भविष्य बघणार की तो एका चांगल्या शाळेत जावा, चांगल्या सिस्टीम, चांगल्या एन्व्हायरमेंटमध्ये असावा. पण तशी शाळा पण मला मिळायला हवी. मग माझ्या घरापासून 2 तासावर शाळा आहे, ती चांगली आहे, तर मी त्या लहान मुलाला पाठवायचं कसं, आणायचं कसं? खूप त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे असं एका कोणावर किंवा एका विषयावर बोट ठेवून चालणार नाही. आपल्याला सगळ्यांना मिळून ते बदलावं लागेल आणि स्वतःला सुद्धा त्यात सहभागी करून घ्यावं लागेल की मी स्वतः याच्यासाठी काय करू शकतो. नवट भाषा मराठी शाळा याबद्दलची उदासीनता गेले काही वर्ष सुरू आहे. तर ह्याच मुद्द्याला घेऊन सिनेमा करावा अशा संकल्पना कधी सुचल्या आणि त्यावर काम कसं सुरू झालं आणि एकूण कथा आणि विषयाबद्दल आवडेल ऐकायला. मी ना एक नाटक बघितलं, क्षितीचं नाटक आहे, एक इंग्रजी नाटक आहे, धिस टाईम. आणि त्या नाटकाचा विषय असा आहे की एका कॉलेजची बॅच पुन्हा एकदा भेटते आणि मग तो विषय सगळा वेगळा आहे. आणि तो प्रयोग पाहिल्यानंतर मला असं झालं की बॅच पुन्हा भेटणे हे खूप एक्साइटिंग आहे. आणि मग मी ना एक कथा रचायला घेतली आणि दरवेळेलाच सिनेमाच्या प्रमोशन्सला म्हणजे सिद्धार्थ आणि मी जर कधी एकत्र असू, आता कालही झालंय, ट्रेलर लॉन्च संपला आणि येताना मग आता पुढचं काय नवीन, तर म्हणलं अरे थांब वाचून, ह्याच प्रमोशन संपतंय आणि हे. सो पुढचं काय नवीन मध्ये मी त्याला एक जनरल ऐकवलं, असं वाटतं. तर तो म्हणला नाही, मला सगळं छान वाटतंय पण याला ना काहीतरी अँकर पाहिजे, या तुझ्या गोष्टीला काहीतरी पाहिजे ज्यानी मला असं वाटेल की हा ही वेगळी गोष्ट आहे. कारण जुने लोक पुन्हा भेटणे हे आपण जिम्मा 2 पण केलं की त्या सगळ्यांची रियुनियन होते. सो हे नुसतं रियुनियन राहता कामा नये, याला काहीतरी पाहिजे. आणि मग अर्थात वाचत होतो, आजूबाजूला बघत होतो, तर शाळा ज्या पद्धतीने मराठी शाळा महाराष्ट्रात बंद होत आहेत, अतिशय चिंतेची गोष्ट आहे. आणि मला असं झालं की नाही, एक मराठी शाळा असेल आणि ती शाळा बंद होतीये आणि जर तिथल्या मुख्याध्यापकांनी काही माजी विद्यार्थ्यांना जर बोलवलं तर काय होईल. आणि मग या सिनेमाची गोष्ट आणखीन वेगळ्या लेवलला जायला लागली. अर्थात मी नेहमी करतो तसं आहे, माझं थोडीशी पद्धत अशी आहे की गोष्ट सुचली कीच मी कास्टिंग करून टाकतो. म्हणजे मग ते ना हा माणूस हे पात्र करणार आहे म्हणल्यावर मग मलाही कळतं की ओके, याची स्ट्रेंथ काय आहे किंवा याचं काय प्लस आहे ते आपण वापरूया जास्तीत जास्त. सो नेहमी मी हे करत आलेलं आहे. इव्हन जिम्माला पण, पहिल्या जिम्माला पण गोष्ट सुचली, या बायका आहेत, तर त्याप्रमाणे कास्टिंग मी आधी केलं. मी त्यांना फोन केलं की असा असा सिनेमा करतोय, करायला आवडेल का? हो हो मी आहे. आत्ताही सेम झालं, कथा सुचली, कथा बांधली आणि मी या सगळ्यांना फोन करून सांगितलं की हा 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 रोल आहे, स्क्रिप्टवरती काम चालू आहे, स्क्रिप्ट झालं की आपण ऐकायला भेटूया. सो त्याच्यामुळे विषय जेव्हा खूप इतका गंभीर असतो तर ते मला असं वाटतं की त्याची बांधणी कुठेतरी एंटरटेनमेंटला धरून व्हायला हवी. कायमच आपण बघत आलोय पूर्वीपासून की कीर्तन, भारूड याला गर्दी का होते. आता भारूड सुद्धा, भारूड म्हणजे काय तर लोकांना जाग करण्याची एक पद्धत आहे की आजूबाजूला जे काही चालू आहे त्याच्यावर काहीतरी कमेंट करतात ही मंडळी. सो या भारुडाला आपण जातो, पण त्या भारुडाला तुम्ही बघत असाल तर काहीतरी वेगळी वेशभूषा असते, मग ते नाचतात, मग संगीत असतं. सो मनोरंजनातून प्रबोधन हा वर्षानुवर्ष चालत आलेला ट्रेंड आहे. तर मला असं वाटलं की नाही, आपण एंटरटेनमेंट ला धरून पण आपल्याला जो मुद्दा मांडायचा आहे तो मांडू. कादंबरी मॅम, तुम्हाला खूप वर्षांनी एका मोठ्या पडद्यावर दिसताय आणि आय थिंक हेमंत सर आणि तुम्ही क्षणभर विश्रांतीनंतर पहिल्यांदाच एकत्र काम करत असावं, तर त्याबद्दल ऐकायला आवडेल. सो क्रांतीज्योतीच्या सुरुवातीची एक गंमत मला आता हेमंत बोलत असताना आठवलं. मी जेव्हा नव्याने म्हणजे अनेक वर्षानंतर मला असं वाटलं की आता आपण काम शोधलं पाहिजे नव्याने. तर मी क्षिती आणि हेमंतला फोन केला आणि मी म्हटलं की मी तुम्हाला भेटू शकते का येऊन. तर म्हणाले की ये की. तुम्ही त्यांच्या घरी गेले आणि मी म्हटलं की मी सगळ्या माझ्या प्रोड्युसर्स, डिरेक्टर्स जे आता माझे मित्रमैत्रिणी आहेत ज्यांना मी अनेक वर्ष ओळखते,
त्यांना मी जाऊन भेटते आणि मी त्यांना सांगते की मी काम करू इच्छिते. आणि मी आता वेगळ्या एज ब्रॅकेटमध्ये आहे, मी आता वेगळी दिसते, तुम्ही माझी ऑडिशन घेऊ शकता, मी वृत्तनाट्य वगैरे वगैरे. तर क्षिती आणि हेमंतने असं एकमेकांकडे बघितलं आणि त्यांनी मला त्यांच्या एका टॅबवरती क्रांतीज्योती, तेव्हा प्रोसेस सुरू होती क्रांतीज्योतीचं. तर टॅबवरती त्यांनी एक प्रेझेंटेशन, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन केलं होतं की एक साधारणपणे हे काय असणार आहे आणि कास्ट काय आहे. तर क्षिती मला म्हणाली हे फक्त जस्ट गो थ्रू दिस. मी म्हटलं अरे वा, हे छान आहे. आणि मी असं करता करता एका कॅरेक्टर सुमन भोईरच्या कॅरेक्टरच्या वरती माझा फोटो मी पाहिजे. सो मला असं वाटतं की आपण जे मॅनिफेस्टेशन विषयी बोलतो अनेकदा, तर मी जेव्हा झिम्मा आला तेव्हा पण मला वाटत होतं, तेव्हा मी काहीतरी वेगळं करत होते. झिम्मा 1च्या वेळेला मी नव्हते काम करत, माझा मुलगा लहान होता. झिम्मा 2च्या वेळेला मला वाटतं मी 4 चौघी नावाच्या माझ्या नाटकामध्ये बरीच व्यस्त होते. पण माझं लक्ष होतं ह्यांच्या कामाकडे. आणि नंतर फर्स्ट क्लास दाभाडे अर्थात मी बघून थिएटरमधून बाहेर पडले तेव्हा पहिला फोन मला आठवतोय मी क्षितीला केला होता. आणि काय म्हणतात, मला त्यांची टीम मला खूप आवडते. काय म्हणतात, प्रोड्युसर, डिरेक्टर आणि जी कामं ते लोक क्रिएट करतायत. सो एक माझ्या डोक्यामध्ये मी कायम माझ्या होतं की ह्यांच्याबरोबर काम करायचंय आपल्याला, ह्यांच्याबरोबर आपल्याला काम करायचंय. सो ते मला असं वाटतं माझ्या डोक्यात ते मॅनिफेस्टेशन खूप आधीपासून सुरू होतं. आणि जेव्हा मी ऍक्च्युअली गेले आणि त्या प्रेझेंटेशनवर माझा स्वतःचा फोटो दिसला तेव्हा फार छान वाटलं. आणि टीम तर तुम्हाला माहितीच आहे आमची सगळी. हा, आणि मी म्हणलं तसं मी तिला फोन नव्हता केला की तुझा विचार चालू आहे. अगदी 4 दिवस आधी ते प्रेझेंटेशन बनवलं होतं, त्यात या सगळ्यांचेच फोटो, पुष्कर यांचा सुद्धा फोटो होता. पण तेव्हा असं ठरलं नव्हतं की एक्झॅक्टली असं करूया आणि मग फोन करूया. पण ती आली तेव्हा माझ्याकडे तयार होतं ते. ती म्हणाली मला ना तुमच्यासोबत काम करायचं, एक हे घे. तर ती असं म्हणाली अरे कसं काय हे, म्हणलं. आणि कमाल मजा आली. म्हणजे कादंबरी सुद्धा अनेक दिवसांनी दिसतेय तू म्हणतोस तसं, त्याच्या फ्रेशनेसची सुद्धा खूप मजा आहे. आणि म्हणजे त्या कॉम्बिनेशन मध्ये तिचं असणं, तिचं ते वावरणं ट्रेलरमध्ये किंवा टीजरमध्ये लक्षात येतच आहे की तो साधेपणा सुद्धा खूप रिलेटेबल असतो. आणि तसं रिलेटेबल चेहरा या चित्रपटाला मिळाला, ही कमाल. अमेय आणि सिद्धार्थ, तुम्हाला प्रश्न आहे. आधी अमेय, ट्रेलर पाहिला त्यामध्ये तुझी भूमिका वेगळी आहे, भाषेचा लहेजा वेगळा आहे, आगरी भाषा बोलताना दिसतोयस, त्यात तुला एक लहान मूल सुद्धा दाखवले, तर वडिलांची भूमिका आय गेस यातून साकारणार आहेस, तर तेही एकंदरीत भूमिकेबद्दल, भाषेच्या लहेजेबद्दल सांग. आणि सिद्धार्थ, या चित्रपटामुळे तर तू चर्चेत आहेसच, तर यातील भूमिकेबद्दल पण सांग. आणि अजून एका गोष्टीमुळे, मिसेस देशपांडे या सिरीजमुळे तू चर्चेत आहे, तर माधुरी दीक्षित बरोबर काम करतानाचा अनुभव कसा होता, किंवा त्या सिरीजचा अनुभव कसा होता, हेही सांग. जास्त तुझं उत्तर महत्वाचं वाटतं. सुरू झाला, सुरू झाला. बाप होणं जास्त महत्वाचं आहे. बाप होणं जास्त महत्वाचं. तसं मला असं वाटतं की मला आयुष्यात बाप ऍक्टर व्हायचंच होतं. तर हेमंत डोमे यांनी मला ती संधी दिली, इनडिरेक्टली का होईना. काय असं काय म्हणजे त्या आगरी भाषा ही फारच गोड भाषा आहे. आपण मुंबईत जास्त आपल्याला ऐकायला मिळते ही भाषा. आणि सिनेमा सुद्धा आमचा अलिबागला घडतो, अलिबागची शाळा दाखवलेली आहे, त्यामुळे अर्थातच तिकडचा एक स्थानिक मुलगा आहे हा भवन म्हात्रे. आणि त्याच्या बॅचमेट्सच्या कम्पॅरिझनमध्ये त्याचं लवकर लग्न वगैरे सगळं झालेलं आहे, कारण तो एकटाच मार्गी लागलेला आहे लवकर या सगळ्याचा. त्यामुळे तो तिथे राहत असल्यामुळे, मार्गी लागल्यामुळे लवकर लग्न झालंय. आणि त्याला मुलगा पण आहे, आणि त्याचा मुलगा पण भयंकर अतरंगी आहे, म्हणजे बबन म्हात्रे +1 आहे तो, असं मला वाटतं. तर खूपच मजेशीर पात्र होतं. हेमंत डोमे बरोबर काम करताना म्हणजे खूप ना, एकदा सतीश शाळेकर एकदा असं वाक्य म्हणाले होते, नाटककार सतीश शाळेकर, एका कार्यक्रमात, की नटाची प्रगती व्हायची असेल तर नटाची दिग्दर्शकाबरोबर गट्टी होणं फार गरजेचं असतं. कारण की तो दिग्दर्शक मग त्या नटाला वेगवेगळ्या रूपांमध्ये बघायला लागतो. तर तसं हेमंतच्या बाबतीत मला असं वाटतं की त्याचे जे त्याला ज्या कलाकारांना सिनेमात घ्यायचं असतं, तो फक्त मी आता त्या कलाकारांना माझ्या सिनेमात घेतो आणि माझा सिनेमा कसा चांगला होईल यापेक्षा सुद्धा तो स्वतः कलाकार एका अर्थी जरा सीमोल्लंघन करून स्वतःला कशा प्रकारे सरप्राईज करेल हे सुद्धा तो बघत असतो. आणि ह्या सगळ्या
प्रोसेसमधनं तुम्ही गेलात तरच कलाकाराची सुद्धा प्रगती होते. तर मी या सिनेमात जसा दिसतोय, जसा बोलतोय, जसा वावरतोय, तशा भूमिकेत मला बघणारे फार कमी दिग्दर्शक असतील असं मला वाटतं. किंवा अगदी 2-3 नावच असतील. तर हेमंत बरोबर काम केल्याचा हा खूप फायदा आहे. तो मला पहिल्यापासून तो आणि क्षिती म्हणत होते की एकदम बारीक केस करायचे, एकदम बारीक बारीक केस. तर मी म्हणतो मी खूप घाण दिसेल त्या ह्याच्यात. पण त्यांचं म्हणणं होतं नाही, आपल्या पात्रासाठी ते अतिशय करेक्ट आहे. मोठी दाढी पाहिजे, बारीक केस पाहिजेत, कारण तुला जसं इमॅजिन केलेलं आहे तो अलिबाग मधला अत्यंत पॉश त्या सगळ्या वातावरणातला मार्गी लागलेला नीट पैसे कमवणारा पॉश तरुण आहे. त्यामुळे तो कायम त्याच्या सगळ्या मीटिंग कुठे काय जात असतो तो, तर त्याच्या बाजूनी तो उत्तम प्रेझेंटेबल राहायचा प्रयत्न करत असतो. तर ह्या सगळा हा जो सगळा थॉट आहे. आणि मी तसा म्हणजे मी पुण्यात वाढलेलो, माझ्या बोलण्यावरनच कळतं की हा पुण्याचा आहे. मुंबईतल्या लोकांना तर अगदीच 5व्या मिनिटाला कळते की आता पुण्याहून आलेला आहे हा. पण तुम्ही एखाद्या विशिष्ट शहरात वाढलेले आहात आणि एका विशिष्ट प्रकारची भाषा बोलता, म्हणजे दुसरा कुठला लहेजा तुम्ही पकडू शकत नाही किंवा दुसऱ्या कुठल्या वेगळ्या प्रांतातलं तुम्ही पात्र करू शकत नाही. हे बरोबर नाही असं मला वाटतं. म्हणजे पुण्यातल्या लोकांनीच पुण्याच्या मुलाचा रोल करायचा आणि आगरी मुलांनीच आगरी मुलाचा रोल करायचा, हे मला म्हणजे तत्वतः पटत नाही ही गोष्ट. नट यासाठीच आपण झालेलो असतो की आपल्याला वेगवेगळ्या भूमिका आजमावता येतील. तर ह्यासाठी म्हणून मला हेमंत बरोबर काम करायला खूप आवडतं, कारण तो मी स्वतःला सुद्धा कधी अशा वेगवेगळ्या रूपात बघितलं नाही. तशा रूपात तो मला बघतो आणि दरवेळेस एक नवीन चॅलेंज माझ्या समोर फेकतो आणि म्हणतो की आता चल आपल्याला हे मिळून पार पाडायचं. तर हा सगळ्याचा हा जो घाट घातलेला आहे तो म्हणजे क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम आणि त्यातला हा माझा अत्यंत जवळचा मित्र झालेला भवन म्हात्रे असं. तो भाषेचा लहेजा उत्तम पकडलास, कारण ल वरून ल वर येणं ते पण थोडं आव्हानात्मक असू शकतं आणि छान वाटते तुझी भूमिका. प्रचंड प्रचंड म्हणजे मी फक्त एकच गोष्ट सांगेन आम्याबद्दल. तू तो प्रश्न विचारलास बाप आणि असा रोल करायचा. मी त्याला फोन केला आणि मी म्हटलं यावेळेला ना आपल्याला तुला मुलगा दाखवायचा आणि म्हणजे पहिलीच जाणार आहे या वयाचा मुलगा दाखवायचा. तर तो म्हणाला हा मग. तर मला अपेक्षित असं होतं की नको ना रे, बोल नको आत्ता कुठे नाही, अशी काही चर्चाच झाली नाही. आणि तो असं म्हणाला की हा ओके नो प्रॉब्लेम, फक्त मुलाचं कास्टिंग छान करूया आपण, म्हणजे मजा करू, एवढंच होतं. आणि सुदैवाने आम्हाला तो मुलगाही असा मिळाला अप्रतिम, साईराज. म्हणजे माझ्या पप्पांनी गणपती आणला या गाण्यामध्ये तो आपल्याला दिसला होता आणि प्रचंड गाजलेला आहे. आणि तो अशक्य तुफान टॅलेंटेड मुलगा. त्याच्यामध्ये मी बरंच शिकलो, कॅमेरा कसा फेस करायचा, लाइटिंग कसं बघायचं. त्या मुलाला सगळे जन्माला येतानाच तो असं म्हणाला मला आणि ह्याला एक 2-3 वेळा रिहर्सल करून घेऊ, नंतर कुटाणा नको. असं म्हणजे काय आहे, कारण तुम्ही कुठं काय घेणार आहे, मी कुठं काय घेणार आहे कळलं पाहिजे. अरे आपलं वय काय, आपण करतोय काय. पण धमाल धमाल, तोही धमाल. म्हणजे ह्या दोघांची केमिस्ट्री बघण्यासारखी आहे या चित्रपटात. मला हेमंत बरोबर काम करताना वाटतं असं की त्याला फार कस्टमायझेबल ऍक्टर्स लागतात. म्हणजे की याला रिकामा असलं पाहिजे, त्याला कळलंय पूर्णपणे. मग त्यामध्ये मला हवं ते बरे. रिकामा म्हणजे वेळेवाईज नाही, वेळेवाईजही रिकामा असलं पाहिजे. तुम्ही 10 कामं घेऊन ठेवली, तुम्ही रिकामे असा. तर कसं आहे, आता गेली 2 वर्ष फर्स्ट क्लास दाभाडे हा सिनेमा आम्ही असं झालंय की एक्सक्लुझिव्हली हेमंत डोबे बरोबर काम करतो. त्यामुळे आम्ही आधीमध्ये रिकामेच होतो. फर्स्ट क्लास दाभाडेच्या रिलीज नंतर 10 महिने असं समज की आम्ही या कॅरेक्टरच काम करत आलोय. 10 महिन्यांचा वेळ मिळाला. पण जोक सपाट त्याला खरंच कस्टमायझेबल ऍक्टर्स हवं. कारण आणि 2 गोष्टी सांगतो. कस्टमायझेबल ऍक्टर्स असे लागतात त्याला की कुठलाही लहेजा फेका त्याच्यावर, किंवा कुठलेही कपडे टाका, किंवा कुठल्याही बॅकड्रॉप मध्ये त्याला ठेवा, तो उठूनच दिसला पाहिजे अभिनेता. इव्हन इफ त्याला कुठलाही डायलॉग असो नसो, ते भारीच दिसलं पाहिजे आणि ते कन्व्हिन्सिंगही वाटलं पाहिजे. सो हे जेव्हा चॅलेंजेस आमच्यावर येतात, तो आम्हाला तसं बघतो, पण आम्ही स्वतःला तसं बघतो का नाही, हा एक वेगळा प्रॉब्लेम आहे. सो
तो जेव्हा हे चॅलेंजेस आमच्यावर टाकतो तेव्हा असं आम्हालाच कळून सुटतं की अरे हो की हे पण आहे की आपल्याकडे, हे पण आपण करू शकतो. तर ती जादू ही आहे की त्यांनी ते पहिले पाहिलेलं असतं आमच्याही आहे, आमच्याच मधलं काहीतरी. आणि मग त्यामुळे त्या दिग्दर्शकाबरोबर काम करताना कुठल्याही प्रकारे काय म्हणू न्यूनगंड येत नाही किंवा हेजिटेशन येत नाही, काहीच नाही. सगळं व्यवस्थित लागलेलं असतं आणि आपल्याला फक्त फॉलो करायचं असतं. सो फार कमी दिग्दर्शक आहेत ज्यांना डोळे बंद करून आम्ही सरेंडर करू शकतो कॅमेऱ्यासमोर. जे काही डोकं खायचंय ते आम्ही शूटिंगला जायच्या आधी खातो, त्याचं खूप सारं डोकं खातो. पण शूटिंगच्या दिवशी शूटिंग संपेपर्यंत हे पूर्णपणे सरेंडर करूनच त्याच्याकडे आम्ही काम करत असतो. माझ्या पात्राचं नाव आहे कुलदीप नागावकर, जो एक अभिनेता आहे आणि जरा हुशारक्या मारणारा अभिनेता आहे. त्याला सुरुवातीला कितपत सिरियसली घ्यायचं किती नाही घ्यायचं हे तुमच्यावर आहे. पण एक एक वेगळा आर्क आहे त्याचा, जो जो अर्थातच तुम्हाला सिनेमामध्ये बघता येईल. आणि असा एक अभिनेता वेगळ्या प्रकारे मला पण करता आला. मला माझ्यातलंच काहीतरी, माझ्यामध्ये काहीतरी आहे हुशारक्या मारण्यासारखं, हे मला कळलं आणि कॅमेऱ्यासमोर मला मांडता आलं. आणि हेच सगळं 1 जानेवारीला तुमच्या समोर येणार आहे. आय आय रिअली होप की हे भयंकर आवडेल तुम्हाला. आणि हे सगळं आम्ही करतोय ते आमच्या मराठी भाषेच्या प्रेमापोटी करतोय. कारण खरंच जे म्हणजे आता काय आम्ही स्टारबक्स मध्ये वगैरे जरी गेलो किंवा कुठेही गेलो असं काही काही वेळेला ऑटोमॅटिकली हे होतं आणि हे आम्ही पाहिलेलं आहे सुद्धा की चहाच्या टपरीवर चहा मागताना 2 कटिंग द्या म्हणतात, पण स्टारबक्सला गेल्यानंतर आय नीड टॉल विथ लाटे वगैरे असं एक ऑटोमॅटिकली होऊन जातं. पण आता म्हणजे आता आमचं तरी असं होतंय की आम्ही सगळीकडेच मराठीमध्ये बोलतो. आम्हाला सगळीकडेच मराठीमध्ये बोलावंसं वाटतं, आम्हाला ते ऐकावंसं वाटतं, सांगावंसं वाटतं. तर हे हे प्रेम नाही तर दुसरं काय. तर त्या प्रेमापोटी हा सगळा घाट घातलेला आहे जो तुम्हाला 1 जानेवारी. आणि तू जो एक सुरुवातीला प्रश्न म्हणालीस बघ की मराठीला असं कमी लेखलं जातं का, मला असं वाटत नाही. ही मंडळी हिंदीत जेव्हा काम करतात तेव्हा ह्यांनी ज्यांच्यासोबत काम केलेलं आहे ती सगळी मंडळी असं सांगतात क्या यार मराठी के ऍक्टर्स आहे, कितने सिन्सिअर आहे कितना. तर त्याच्यामुळे मला असं होतं की असं अजिबातच नाहीये. ते आपल्याकडे खूप चांगल्या पद्धतीने बघत असतात. रादर ते आपल्याबरोबर काम करायला खूप उत्सुक असतात की ते वेळेत येतील, पाठांतर करतील, भूमिकेचा अभ्यास करतील, आपल्यासोबत त्या प्रोसेसमध्ये लावून धरतील की नाही असं करायला पाहिजे. कारण आपल्याला प्रूव्ह करायचंय सगळ्यांना. तर मला असं वाटतं की असं मला वाटत नाही की कोणी मराठीला किंवा मराठी अभिनेत्यांना किंवा दिग्दर्शकांना कमी लेखतं. आज चित्र उलट आहे. आज मराठी दिग्दर्शकांना जास्त वेटेज आहे त्या हिंदी चित्रपट सृष्टीत. सगळे निर्माते, सगळे ऍक्टर्स मराठी डिरेक्टर चाहिए असं म्हणून काम करतायत. त्याच्यामुळे मला नाही वाटत असं की नाही, आणि हेच मला जाणवलं सुद्धा जेव्हा आता आम्ही मिसेस देशपांडेचं प्रमोशन करत होतो. नितेश कुतुलर हा स्वतः म्हणालेला आहे की मला जेव्हापासून मी मराठी ऍक्टर्स बरोबर काम करायला सुरुवात केली म्हणजे सिटी ऑफ ड्रीम्स पासून, तेव्हा त्यांनी पहिल्यांदा फक्त मराठी ऍक्टर्स बरोबर काम केलं. तो म्हणाला तेव्हापासून माझी चवच बदलली. आता मला काम करताना खरंच मला जरी पात्र नसेल तर मला एक तरी मराठी ऍक्टर कंपल्सरी पाहिजे आहे. कारण म्हणजे आता हे असं नाही की हा काय स्वतःची बढाईच करतोय का काय, पण तसं नाही. हे त्यांनी स्वतः म्हटलेलं आहे आणि त्यांनी न्यूजपेपरला हे इंटरव्ह्यू सुद्धा दिले. इथे वेळेवर येतात, त्यांची सगळी वाक्यपाठ असतात, ते कामाशी काम ठेवतात आणि काम संपलं की ते निघून जातात. आधेमध्ये काहीही नसतं. आता हे जेव्हा कोणीतरी मोठा माणूस हिंदीतला मोठा डिरेक्टर असं म्हणतो तेव्हा आपली पण जबाबदारी असते की नाही त्याची जी इमेज आहे आपल्यालाही तसंच एक्झॅक्टली तसंच्या तसं काम करायला पाहिजे. सो हे दोन्हीकडनं आहे की कौतुकही होतं पण ती जबाबदारी सुद्धा वाटते की बरोबर आहे आपल्याला हे असंच्या असं कंटिन्यू ठेवायला पाहिजे. तर कास्टिंगच्या हिशोबाने किंवा प्रोजेक्ट बिल्डिंगच्या हिशोबाने मराठी चेहऱ्यांचा, मराठी दिग्दर्शकांचा, लेखकांचा आणखी जास्तीत जास्त विचार केला. देशपांडे बद्दल चालेल. मिसेस देशपांडे बद्दल आता उद्यापासून जिओ हॉटस्टारवर तुम्हाला बघता येईलच. आउटस्टँडिंग अनुभव होता. एकतर नागेश कुकुलूर परत हेमल सारखाच
त्यांनी मला कायम एका वेगळ्या चॅलेंज मध्येच टाकलेलं आहे. म्हणजे सिटी ऑफ ड्रीम्स मध्ये अशी भूमिका दिली होती जी मी आयुष्यात कधी केली नव्हती, किंवा मी असं करू शकतो हे ना जगाला वाटलं असेल ना मला वाटलं असेल. मिसेस देशपांडे मध्ये सुद्धा एसीपी तेजस ची भूमिका साकारते आणि एक घरी वेगळा आणि बाहेर पोलीस स्टेशन मध्ये वेगळा असा तो पॉप आहे. घरी एकदम हलका फुलका, पण जसा तो पोलीस स्टेशन मध्ये जातो किंवा इंटरोगेशन त्याचं चालू असतं तेव्हा ग्रिल असतो, पूर्णपणे शांत असतो आणि त्याचबरोबरीनं जास्त स्ट्रिक्ट असतो, हलकं शॉर्ट टेम्पर पण असतं. तर हे पण मी आधी कधीच केलं नव्हतं. हे नागेश सरांमुळे ते करायला मिळालं आणि जेन्युअनली मजा आली. आणि कसे ना आता लहानपणापासून आपण माधुरी दीक्षितला असं मोठ्या पडद्यावर आणि असं, तर सुरुवातीला त्यांना पाहिलं सेटवर की असे ते आवाज यायचे डोक्यात, असे ते आवाजच डोक्यात फिरत राहायचे. आवाज काय हा यायचं ना, म्हणजे आता माधुरी दीक्षितचा चेहरा पाहिला की नावाचे हे प्ले होतं रे. सो हे प्ले व्हायचं माझ्या मनामध्ये, पण त्या इतक्या वर्षाखाली आहे की त्याला काही अर्थच नाही. त्या कट म्हटल्यानंतर असे व्यवस्थित मराठीत बोलणार, गप्पा मारणार, टिफिन मध्ये आणलेलं खायला देणार, असं जोक्स क्रॅक करणार. पण जसं ऍक्शन म्हणतील तसं त्यांचा चेहरा, डोळे, बॉडी लँग्वेज सगळंच्या सगळं बदलतं. आणि म्हणजे एस्पेशली या सिरीज मध्ये तुम्ही अशा प्रकारे माधुरी दीक्षितला कधीच पाहिलं आणि आय एम शुअर पुष्कराज सर, तुमचा या चित्रपटाचा अनुभव कसा होता? एक रशियन ऍक्टर तुम्ही पाहताच आहात हे केस जे आहेत पोलिश किंवा हे वाटू शकतो. आता त्यांनी घेतलंय मराठी इतकं आवडतं मला, पोलिश असून सुद्धा मी मराठीमध्ये काम करायला मिळालं. पण हेमंत बरोबर काम करायची आम्ही खूप दिवस वाट बघत होतो की आम्ही दोनदा आपलं हुकलंय. येस एकत्र. आणि मला खूप छान वाटायचं की हेमंत आणि क्षिती असे दोघं होते जे माझं काही काम आल्यानंतर आवर्जून मला फोन करायचे की मला काम खूप आवडलं आणि मला आपल्याला एकत्र काम करायला आवडलं. आणि आमचं पण खूप बोलणं व्हायचं, म्हणजे आधी माहिती अजिबात नव्हती, असं ओळखत नसतं, पण इतकं छान ते एक्सप्रेस करायचे की काम खूप आवडतं आणि करायला आवडेल ना. तर ते खूप वर्ष हुकत होतं आणि मग आता ते फायनली ते झालं. आम्ही बरोबर काम करताना मजा येते, म्हणजे खूप अनेक वर्षांनी त्याच्यावर काम केलं, जास्तच काम केलं. त्यामुळे मजा येते. कादंबरी बरोबर लंपन नावाची फिल्म घेतली तर आम्ही तेव्हाही खूप कम्फर्ट झोन छान तयार झालं होतं आणि मजा करत काम केलं होतं. सिद्धार्थ बरोबरचा अनुभव खूप क्लिअर होता, खूपच क्लिअर. मी बाहेरही सांगतो, त्यालाही फोन करून सांगतो, कारण आम्ही कधीच एकत्र काम केलं मला. आणि असं खूप फार एकमेकांना भेटलं असंही झालं नव्हतं. एकदा याच्या कुठल्या तरी फिल्मच्या प्रीमियरच्या इथे पॉपकॉर्न घेताना मी सिद्धार्थला म्हणतो, सिद्धार्थ मला कसला जावडेचं काम खूप आवडलं. असं इतके छोट्या इंटरेक्शन किंवा त्यांनी कधीतरी कौतुक केलेलं होतं तेवढं. त्यामुळे अशा सगळ्या लोकांवर सचिन सरांबरोबर बापजीमध्ये काम केलं होतं, कागद बरोबर आणि काम होतं, क्षिती बरोबर मला काम करायचं. मला काम प्रचंड आवडतं. वन ऑफ द फायनेस्ट ऍक्टर इन इंडिया असं मला वाटतं त्यांच्याबद्दल. त्यांच्याबद्दल मला अजिबातच क्षमता नाही. तर एवढे सगळे चांगले लोक असताना ते करतील नका. आणि जरी असं म्हणजे सगळे आता म्हणतात की चॅलेंज आपल्याकडे पेटलं होतं, तसं हेमंत नकळत चॅलेंज पेटतो. म्हणजे त्याच्यातलं काय घ्यायचंय, कधी कधी चुकतंही पूर्णपणे, की कधी कधी वाटतं की कॉमेडी करायचंय पण ऍक्च्युली सिरियस करायचं. एक दोनदा या शूटच्या दरम्यान असं घडलंय, पुष्कराज आत्ता आहे ना नको. अशा पद्धतीने ऍक्च्युली वाटते तर कॉमेडी वाटते, तर मग तसं घ्यावं का किंवा काय. पण मी सॉरी तुला ब्रेक करतोय, पण पुष्कराजचं जे पात्र आहे विशाल, हे स्क्रिप्ट मधलं आणि चित्रपटात याच्यात तुफान फरक आहे. कारण स्क्रिप्ट वाचून कुठल्याही नटाला असं होईल बहुधा काही नाहीये आपल्याला जास्त, एक 2-4 सीन आहेत पण बाकी ओव्हरऑल काही नाहीये. पण हे त्याचं टॅलेंट आहे
की आज जेव्हा आपण चित्रपट बघतो तेव्हा असं होतं, अरे विशालचा रोल, अरे विशाल. सो हे हे त्याचं त्यांनी घडवलंय आणि ते कमेंडेबल. मला वाटतं ते सगळ्यांच्या बोलणं झालं होतं, वाचणं झाली होती, त्याच्यातनं आलं होतं. त्यामुळे मला ते आर्क नीट समजत होतं, पण मला वाटतं विशालचा अर्थ तरी समजला होता. वा त्या बाय थांबूया का आजचं? नाही, आजचा सर्वोच्च तू हे केलेलं आहे. वर्ल्ड थांबू. याच्या पुढे आता आपण नाही जाऊ. आणि एक बरं झालं की आता टेक्नॉलॉजी बदलली आणि आपण डिजिटलवर हा सिनेमा जर का रिअल शूट करत असतो अरे बाप. तर पुष्कराज आणि अभय सरांमुळे आमच्या प्रोड्युसरचे खूप पैसे गेले असेल. कारण कट म्हणताच येत नाही. ते त्यांच्या कॅरेक्टरमध्ये, आणि हे जेन्युइनली ते त्यांच्या कॅरेक्टरमध्ये इतके घुसलेले असतात, डीप डाऊन घुसलेले असतात की संपलाय सीन, झालंय सगळं, पण नाही ते बघायला इतकं भारी वाटतं की त्यांना दाखवायचं असतं आणखी, आणि एक्स्ट्रा काहीतरी त्या सीन मध्ये ऍड करायचं असतं जे सिनेमात शेवटी जोडलं जातं. आणि ते जोडलं गेल्यानंतर असं वाटतं हा यार खरं तर हे फार बरं झालं यांनी ते मजा- काहीतरी एक, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुम्ही ट्रेलर पाहिला असेल तर ट्रेलर मधलं जे शेवटचा पार्ट आहे, आम्ही त्या चहावाल्याशी बोलत असतो, तर त्यातला सुद्धा जो शेवटचा पार्ट आहे तो पूर्णपणे इम्प्रोव्हाइज आहे. पूर्णपणे. तो स्क्रिप्टचा भाग नव्हता, पण आणि ते माझ्यासाठी पण सरप्राईज होतं. त्या चहावाल्या काकांबरोबर ह्यांनी बाजूला घेऊन आपली आपली रिहर्सल केली आणि मला म्हणाला हा, आणि रिहर्सलला ते काका करत नव्हते, काही नाही, कारण ते खुणवलं होतं त्यांनी, इथे नाही आता नंतर वगैरे. तर त्यांचं सगळं सेट होतं. जेव्हा कॅमेरा टेक साठी की चला फायनल टेक घेऊया, तेव्हा त्यांनी त्या काकांना विचारलं, ते काकाही रिॲक्ट झाले आणि मग तो रिॲक्ट होऊन गेला. तर म्हणजे हे त्याचं त्यांनीच ठरवलेलं होतं. आणि ते ट्रेलर मध्ये आलं. म्हणजे बघा, याला व्हॅल्यू ऍड शांतजोडीतले माणूस नाही यांनी हे नाही. इम्प्रोव्हाइज करत राहतात, कट करत नाही. नाही पण एक होतच मी आहे खरं असं होतच नाही. आणि एक वर्षभर मी आम्हाला हे फोन करतो, म्हणजे जसं इच्छा आपली काम करत होती, मी आम्हाला फोन करतो, मला आत्ता 10 वर्ष दुनियादारी करून ऍक्च्युली त्यानंतर आपण आत्ता एकत्र काम. हा आत्ता एकत्र काम करतो, कारण मधली 3 कडेच कॅन्सल झाली. 3 कडेच आम्ही एकत्र काम करणार होतो आणि ती झाली नाही. तर मी त्याला म्हणायचो की आम्ही जी मजा मला यायची तिकडे इम्प्रोव्हाइज करायची, तिथे आम्ही गिव्ह अँड टेक म्हणतो आपण, ते करताना ती येतच नाही. तर ते शुद्ध आवडपणा होता की आम्ही थांबत नाही तोपर्यंत आपण थांबायचं नाही, करत राहायचं, काहीतरी करत राहायचं. म्हणजे या चित्रपटात तुम्हाला हे 2 नट दिसत नसतानाही ऐकू येतात. हे एक विशेष या चित्रपटाचं वेगळं हे आहे. म्हणजे ते नाहीये फ्रेम मध्ये, पण त्यांची वाक्य येऊन आपण त्याच्यावर हसतोय, असलेल्या माणसांना सोडत. म्हणजे हे कायच बोलायचं. आणि एक गंमत मला सांगायची वाटते, ग्रुपमध्ये जेव्हा आम्ही 6-7 ऍक्टर्स एकत्र जेव्हा सीन असायचे, बऱ्याच ठिकाणी आमच्या फक्त रिॲक्शन्स असायच्या आणि अमेय काहीतरी बोलत असायचा, आणि अर्थातच स्पॉन्टेनिटी सगळ्या सीन्स मध्ये दिसून यायची. तर कधी कधी ना मी अशी रमून जायचे, हा त्याने हे केलं, अच्छा असं पण केलं, आणि मग आय हॅड टू टेल मायसेल्फ की कादंबरी तू तुझ्या रिॲक्शन्स नीट दे. तो त्याची ऍक्टिंग मी ऑडियन्स बनायचे आणि मला हसूच यायचं त्याचं की ओ अच्छा आता ह्याने असं केलं, हा हे पण चांगलं केलंय. आणि गाडीवरचं पण. या सगळ्याचं क्रेडिट सचिन सरांना सुद्धा. म्हणजे अर्थात. सचिन सरांनी स्क्रिप्ट वाचल्यापासून मला हे सांगितलं होतं की या पोरांची धमाल असली पाहिजे, या पोरांची मजा आली पाहिजे, कुठेही ते विसता कामा नये, ते खुलले पाहिजेत सगळे, कारण तरच मग ते सगळं आपला चित्रपट वळते. आणि सीन्स करताना सुद्धा सर तेच करायचंय की होऊ दे ना त्यांचं काय, एकदा बघूया. आणि सर बऱ्याचदा असं करायचे की माझा शॉट नंतर, माझा आधी लावून यांचं होऊ दे, मला रिॲक्शन्स भरता येतील त्याप्रमाणे, यांना इम्प्रोव्हाइज करू. तर हे सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. नाहीतर आजच्या काळात असं होत नाही. आजच्या काळात असं होतं की मग माझा शॉट कधी येईल, मग माझं काय. पण सचिन सरांनी एकदाही असं केलं नाही. रादर ते विचारायचे मग कालचे ते 3 सीन कसे झाले. पहिला सीन होता त्यांचा पुष्कराज बरोबर, तिथे सुद्धा त्यांनी इम्प्रोव्हाइज करताना अगदी इथे तू असं घेणार आहेस, तेव्हा इकडे बघणार आहेस का, मग मी तसं बघतो, एवढं उशिरा घेतो, हा चल करूया मस्त करू. सो ही खूप गमतीची गोष्ट आहे. हेमंत सर, या सिनेमामध्ये अजून 2 जण आहेत. म्हणजे प्राजक्ता कोळीचा पहिलाच सिनेमा आहे, ती नाही आहे, पण तिच्या कास्टिंगविषयी जाणून घ्यायला आवडेल. आणि अनंत सरांना आम्ही ट्रेलरमध्ये पाहिलं, तर त्यांना ही भूमिका तुम्ही विचारलं की शिटी मॅमनी विचारलं?
नाही, मला प्राजक्ताचं सांगायला आवडेल. सेम जसं कादंबरी हक्काने येऊन म्हणाली, मित्र मित्र समजून की मला काम करायचंय तुमच्यासोबत, काही असेल तर सांगा. तसं प्राजक्तानी फर्स्ट क्लास दाभाडेनंतर फोन केला होता चित्रीत, की मला खूप दिवस असं घरातनं म्हणलं जातं किंवा एक 2-4 लोकांनी विचारलं सुद्धा, की तू मराठी चित्रपट करणार का? तर ती म्हणाली, की मी आता तुम्हाला दोघांना हक्काने सांगते, की मी मराठी चित्रपट करणार, तो तुमच्या सोबतच करणार. तर माझ्यासाठी काही असेल तर सांगा. आणि मग क्षितीने तिला फोन केला, की ऑन्सॉम्बल आहे, 8 लोक आहेत आणि कोणाचा मेन रोल असं नाही. मेन रोल शाळेचा आहे या चित्रपटात आणि बाकीचे सगळे आहेत. तर तुला हे करायला आवडेल का? तर ती एका फटक्यात हो म्हणाली. तिचं असं काही नव्हतंच, हिरोईन लीड पोस्टरवर माझं पहिलं आहे का नाहीये, काही नव्हतं. आणि स्क्रिप्ट ऐकल्यावर अर्थात तिचं तेच झालं, की नाही, स्क्रिप्टच छान आहे, याच्यात मी असायलाच पाहिजे. हे वाक्य होतं तिचं. आनंद सरांचं कास्टिंग क्षितीने केलं. म्हणजे आम्ही खूप वेळ त्या कास्टिंगवर चर्चा करत होतो, की इथे नेमकं कोणाला कास्ट करायचं. आम्हाला थोडं वयाने यंगर काहीतरी हवं होतं. सो मी त्यामुळे शेवटपर्यंत कन्व्हिन्स नव्हतो. पण क्षिती म्हणाले, की नाही, म्हणजे जे तुला अपेक्षित आहे त्या रोलला ते बाबा करू शकणार. तर मला असं वाटतंय की तू बाबांनाच विचारावंस. आणि मी म्हणलं हा, उद्या फोन करतो. तर तिने उद्याच्या आधी रात्री फोन करून ठेवलेला होता. तर मला आनंद जोगांचाच फोन आला, की अरे क्षितीने मला फोन केलेला, तर ते आपण कधी ऐकायचं. तर माझं असं ना, आता झालं, बाण सुटला, आता मला पर्याय राहिलेला नाही. अर्थात ते आल्यामुळे पुन्हा व्हॅल्यू पण ऍड झाली. म्हणजे सचिन सरांसमोर तो माणूस असल्यामुळे सचिन सरांचं सुद्धा भूमिकेचं वजन जास्त वाढलं असं मला वाटतं. बरं झालं बाण. अर्थात मराठी शाळांचा विषय आणि म्हणजे खरं तर योगायोग किंवा दुर्दैवच खऱ्या अर्थाने की मराठी शाळांसाठी आज मोर्चा निघतोय आणि म्हणजे एकूणच मराठीच्या संदर्भातलं वातावरण सगळं असं तापलेलं असताना नेमका तो विषय येतोय. पण एक मराठी माणूस म्हणून नेमकी आत्ता या सिच्युएशन विषयी तुम्हाला सगळ्यांनाच काय वाटतं हे जाणून घ्यायला आवडेल का? बरोबर. आज हुतात्मा चौकात मराठी भाषा केंद्र, दीपक पवार आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सगळेजण मोर्चा काढतायत मुंबई महानगरपालिकेच्या विरुद्ध. डेफिनेटली मी मनाने तिथे आहे, पण आता प्रमोशनसाठी मला इथं असणं भाग आहे. 10:30 वाजता तिथे भेटायचं होतं. पण ते ज्यासाठी काम करतायत ते फार मोठं काम आहे. म्हणजे आजकाल कोणाला पडलेली नाही आहे की आपण सिस्टीम बदलूया, सिस्टीम विरोधात लढूया. पण दीपक पवार गेली अनेक वर्ष हे सांगायचा प्रयत्न करतायत की मराठी शाळा कशा टिकल्या पाहिजे आणि मराठी भाषेतलं शिक्षण किती महत्वाचं आहे आपल्या सगळ्यांसाठी, या महाराष्ट्रासाठी आणि मराठी भाषेसाठी. आता पुन्हा तो एक मुद्दा येतो की मग इंग्लिश मीडियम वाईट का? अर्थात असं म्हणत नाही होता आपण. हे म्हणतोय की या सगळ्या शाळांनी अफोर्डेबल असणं, गरिबांना शिकता येणं आणि या सगळ्या शाळांनी मिळून मराठीचा अभिमान तयार करणं. म्हणजे या सगळ्यामध्ये कुठेही मराठीतले साहित्यिक, संत, मराठी परंपरा, रूढी हे मागे पडता कामा. ही दोन मंडळी इंग्लिश मीडियम मध्ये शिकलेली आहे, पण यांच्या शाळांमध्ये भोंडले साजरे व्हायचे. आताच्या शाळांमध्ये होत नाही आणि दॅट इज द पॉइंट. म्हणजे असं अजिबात नाही की आम्हाला डिमीन करायचंय कुठल्या तरी दुसऱ्या माध्यमाला, पण त्या माध्यमाने महाराष्ट्रात असताना महाराष्ट्राची परंपरा किंवा महाराष्ट्राचं कल्चर सांगणं हे मस्ट आहे. ते हरवताना दिसतंय. ही कळकळीची, म्हणजे ही काळजीची गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की ज्या कळकळीने ही मंडळी सगळी काम करतायत आता, आम्ही सगळ्यांनीच त्याला पाठिंबा द्यायला हवा. मला तर कधी कधी असं वाटतं की सरकारचाही हा हेतू नसावा की मराठी शाळा बंद करून टाकू. मराठी शाळांमध्ये विद्यार्थी नाही आहेत, ही फॅक्ट आहे. मग त्याच्यामध्ये सगळे आता इन्व्हॉल्व आहेत. मग सिस्टीम असेल तर सिस्टीम, आम्ही असू तर आम्ही, हे सगळे जबाबदार आहेत की आपण आता मराठी भाषेत मुलाला टाकायला घाबरतो. मराठी भाषेच्या शाळेमध्ये हे कसं तयार झालं, हे का तयार झालं, हे असं हळूहळू हळूहळू कसं मोठं झालं हे आपल्याला पण कळलं. म्हणजे पूर्वी तर असंच व्हायचं की सगळेच मराठी माध्यमात टाकायचे किंवा शहराच्या ठिकाणी, म्हणजे आता हे दोघं पुण्यात होते म्हणून यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकलं. आता हे दोघं गावाकडे कुठे असते तर जिल्हा परिषद शाळेत शिकले असते. सुविधा होती म्हणून आईबाबांनी तो विचार केला. आता तसं झालं नाही. आता ही फॅशन झाली. आता मराठी शाळेत मूल जातं हे सांगायला लाज वाटते. आणि असं अजिबात राहिलेलं नाहीये. म्हणजे या चित्रपटाच्या शेवटी सुद्धा काही माणसं आम्ही दाखवली आहेत की जी मराठी माध्यमात शिकून मोठी झाली आहेत. सो मला असं नाही वाटत की
माध्यम ठरवतं की तुम्ही मोठं होणार की नाही. तुम्हीच ठरवता, तुमचे गुरु ठरवतात, तुमच्या आजूबाजूचे लोक ठरवतात की तुम्ही किती मोठं व्हायचं आणि नाही. सो डेफिनेटली मराठी शाळांची संख्या पुन्हा वाढली पाहिजे. मराठी शाळा एस्पेशली जिल्हा परिषदेच्या, महानगरपालिकेच्या, सरकारी शाळा यांची संख्या घटता कामा नये. कारण त्या शाळा जर संपल्या तर गरिबांनी शिकायचं कुठे, हा मोठा प्रश्न. नाही आता हा थोडासा आत्ता जसं आपण म्हणालो तसं की एका विशिष्ट राजकीय दृष्टिकोनातून फार ज्वलंत विषय आहे. पण मला असं वाटतं की हा विषय आत्ता राजकीय दृष्टिकोनातून न बघता हा आपल्या महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय म्हणूनच आपण त्याच्याकडे जास्त बघायला पाहिजे असं मला माझ्या लेवलला वाटतं. आणि म्हणणारे असेही आहेत बरेचसे की मी ट्रेलर आल्यानंतर काय यार तुम्ही स्वतः इंग्लिश मीडियम मध्ये शिकलात तर मग तुम्ही काय मराठी शाळा वाचवा असं म्हणताय. पण माझं तेच म्हणणं आहे की म्हणून तर मी कलाकार झालो. म्हणजे फास्टर फेडेमध्ये डिटेक्टिव्हचा रोल केला म्हणून मी अभिनय सोडून डिटेक्टिव्ह नाही झालो नंतर, किंवा असूरमध्ये सिरियल किलर होतो म्हणून मी आता अभिनय सोडून ऍक्च्युली खून नाही करायला. पण हा जो मुद्दा आहे, मी जरी इंग्लिश माध्यमात शिकलो असलो तरी मी अजूनही विचार मराठीतच करतो. आम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमांचं सूत्रसंचालन करतो कारण की या विशिष्ट चित्रपट सृष्टीतल्या लोकांना, जबाबदार व्यक्तींना असं वाटतं की ही दोन माणसं, इव्हन पुष्कराज त्या सगळ्या बाबतीत, ही माणसं उत्तम मराठी बोलतात, अस्खलित मराठी बोलतात. त्याहून पुढे जाऊन मराठीत आम्ही विचार सुद्धा करतो. तर इंग्रजी माध्यमात शिकलेली आमच्या आई वडिलांनी आम्हाला इंग्रजी माध्यमात टाकलं म्हणजे आमचे आई वडील कसे, त्यांना आता आम्ही दोष द्यायला पाहिजे असंही मला वाटत नाही. आणि आम्ही इंग्रजी माध्यमात शिकलो म्हणून आम्ही आमच्या मराठी भाषेचा मुद्दा उचलून धरला नाही पाहिजे असंही मला वाटतं. या दोन्ही गोष्टी थोडंसं याचं स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की याच्या आईबाबांना हे वाटलं असणार आहे की आम्हाला येत नाही इंग्रजी, तर आपल्या मुलाला यावं. बरोबर. कारण मी मराठी माध्यमात शिकलोय, मला माहिती आहे जिल्हा परिषदेच्या माझ्या शाळेत इंग्रजी चांगलं शिकवणारे शिक्षकच नव्हते. आता ह्याची सांगड कशी घालायची? त्यामुळे माझ्या आईबाबांना हे वाटणं की यांनी पुढे जाऊन नोकरी करायला पाहिजे आणि नोकरी करण्यासाठी याला इंग्रजी यायला पाहिजे, तर त्यांचं विचार करणं चूक नाहीये. आपण मराठी माध्यमाच्या शाळांना मोठं करूया. म्हणजे आपण जिल्हा परिषद, मनपाच्या शाळा अशा करूया की जिथं टाकायला भारी वाटेल की त्या शाळेत जातो माझा मुलगा, कारण तिथले शिक्षक इंग्रजी विषय इंग्रजीतनं शिकवतात. तेच बिकाज म्हणत नाहीये, त्यांचाही उच्चार बिकॉजच आहे. ह्याचं काय करणार आपण? आणि मला नाही सॉरी, मी इंग्रजी माध्यमात शिकलो म्हणून हा मुद्दा मी उचलून धरू शकत नाही, हे मला मान्य आहे. बरोबर. मराठी भाषेशी, महाराष्ट्राशी, मराठी अस्मितेशी निगडीत कुठलाही मुद्दा असेल तो माझाच मुद्दा आहे असं मला वाटतं. कारण मी एक मराठी भाषेत काम करणारा कलाकार आहे. माझं जे काही म्हणजे जी काही जडणघडण झाली आहे ती मराठी भाषेत झाली. मी काम मराठी भाषेत करतो आणि मराठी भाषेचा प्रचार प्रसार हा मराठी कलेतून सगळ्यात जास्तीत जास्त होत असतो असं मला वाटतं. त्यामुळे हा सगळा मुद्दा हा आमचाच मुद्दा आहे असं मला कायमस्वरूपी वाटतं. हा नाही, मला असं म्हणायचं होतं की मी मराठी शाळेतून शिकले आहे आणि ज्या शाळेतून मी शिकले ती शाळा आता नाही त्या जमिनीवर, आणि याचं मला खूप वाईट वाटतं. आणि जेव्हा मी त्या शाळेत जात होते तेव्हा आमच्या घरी स्वयंपाकाला ज्या बाई यायच्या त्यांची मुलगी सुद्धा त्याच शाळेत होती. कोणाच्या तरी घरी ज्या काकू भांडी धुणं फेड ही कामं करायच्या त्यांचीही मुलं त्याच शाळेत जायची. बँकेतल्या ऑफिसर्सची मुलं सुद्धा त्याच शाळेत जायची. सो क्लासचा असा काही फरक नव्हता, मुलं सगळी एकत्रच त्या शाळेत जायची. आता मला असं वाटतं तो पण थोडासा फरक आपल्याला दिसतो. माझा मुलगा इंग्रजी माध्यमात शिकतो, पण मला माझी आई म्हणून आणि एक मराठी भाषेवर प्रेम असणारी व्यक्ती म्हणून मला माझी ही खूप मोठी जबाबदारी वाटते की माझा मुलगा जेव्हा झोपेतनं उठतो तेव्हा तो आई अशी हाक मारतो, तो मम्मी अशी हाक मारत नाही. किंवा त्याला मराठीत नीट वाचता येणं, त्याला मराठी नीट बोलता येणं, त्याला मराठीतल्या काही महत्त्वाच्या गोष्टी समजून देणं ही माझी पालक म्हणून जबाबदारी मी स्वीकारली पाहिजे असं मला वाटतं, शाळांना दोष देण्यापेक्षा किंवा
बाहेरच्या एक्सटर्नल फॅक्टर्सना दोष देण्यापेक्षा. आणि मी यासाठी अत्यंत जागरूक आहे. मला कळतं की मला 7व्या वर्षी जेवढं मराठी येत होतं तेवढं मराठी माझ्या मुलाला आत्ता येत नाहीये, कारण आजूबाजूचं वातावरण मराठी. मग पालक म्हणून माझी काय जबाबदारी आहे, किंवा मराठी गाणी त्याला कशी इंट्रोड्यूस होतील, मराठी नाटकं त्याला कशी कळतील, मराठीत काय बालसाहित्य लिहिलं गेलंय अनेक वर्षांपासून ते त्याच्यापर्यंत कसं पोचेल. हे चॅलेंजेस पालकांचे आहेत, जे स्वतः मराठीवर प्रेम करतात आणि मराठी भाषा जगवू इच्छितात आणि पुढच्या पिढीपर्यंत पोचवू इच्छितात. किंवा जसं अमेयाने खूप महत्वाचा मुद्दा सांगितला की कलेतनं खूप प्रसार आणि प्रचार होत असतो. जशी तोतोचान सारखी काही नाटकं आहेत आता मराठी रंगभूमीवर, किंवा लहान मुलांसाठी जे वेगवेगळं साहित्य आपल्याला मिळतं वेगवेगळ्या माध्यमांमध्ये, ते फक्त आपल्याला हे बघायचं आहे की हे पुढच्या पिढीपर्यंत कृपया पोचवा. याचा अर्थ दुसरी कुठली भाषा कमी आहे, किंवा आता इंग्रजी ही ग्लोबल, इट्स अ ग्लोबल लँग्वेज. सो मी स्वतः मराठी भाषेतनं शिकले आहे. माझं फिलॉसॉफी या विषयात मी ग्रॅज्युएशन केलं. माझा धाकटा भाऊ ऍस्ट्रोफिजिक्स मध्ये PhD करून तिचं रिसर्च मराठी माध्यमातला मुलगा आहे ते सुद्धा. पण आमच्या घरामध्ये आम्ही मराठी बोलतो आणि कलेच्या माध्यमातून ती जास्त लोकांपर्यंत पोहोचते. याकडे पण मला असं वाटतं की ही खूप जमेची बाजू आहे. आणि मला फार लकी मला असं वाटतं की आम्ही खूप लकी आहोत की आमच्या हातात ह्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मराठी प्रेक्षकांपर्यंत पोचतात. कधी जाणते पण आहे, कधी नकळत पण आहे. पण मला असं वाटतं की मराठी कलाकार त्या मानाने खूप सुदैवी आहे. आणि तुमचंही आभार मानू इच्छितो की तुम्ही हे कॉमन लोकांपर्यंत पोचवता. आणि आपण मूळ मुद्दा काय की आपण हे सगळं का करतोय हा सुद्धा एक प्रश्न विचारला आहे की का टिकल्या पाहिजेत मराठी, किंवा का हे सगळं राहायला पाहिजे. कारण एकतर म्हणजे आपली मराठी भाषा टिकली पाहिजे, आपले मराठी संस्कार टिकले पाहिजेत, मराठी संस्कृती टिकली पाहिजे. मी लहानपणी गेलो इंग्रजी माध्यमात, पण माझ्यावर मराठी संस्कार, मराठी संस्कृती हे तर तितकंच पक्क झालं ना. माझ्या शाळेतल्या सरांनी, जे माझे क्लास टीचर होते प्रमोद खाडे सर, त्यांनी मला मराठी क्षेत्रात अभिनयातच आणलं. त्यांनी माझ्या मराठी साहित्यावरचं प्रेम वाढवलं. असं नाही झालं की इंग्रजी माध्यमात गेल्यापासनं मी नको मराठी वाचन, नको मराठी सर, असं मी नाही म्हणलो. उलट माझं इंग्रजी सुद्धा तितकंच सुपअप झालं, पण माझं मराठी तितकंच दाटलं. ऍक्च्युली जमेची बाजू आहे. हा मुद्दा आहे. जर का मराठी माध्यमामध्ये सुद्धा आता आपण म्हणतो की सुधार घडायला हवा का शाळांमध्ये, हो डेफिनेटली घडायला हवा आणि त्याला स्कोप सुद्धा आहे. जर का त्यात अशी बऱ्याच जणांची कंप्लेंट पण असते की इंग्रजी माध्यमामधून बाहेर आल्यानंतर, पासआउट झाल्यानंतर पुढचं जे महाविद्यालयीन शिक्षण असतं ते तर सगळं इंग्रजीमध्ये असतं, तर ते त्या मराठी माध्यमातल्या मुलांना कोप करण्यासाठी त्यांना वेळ लागतो. आणि असं होतं की बरं त्यातनं एक इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स सुद्धा होतो की अरे नाही, बाकीच्यांना आजूबाजूच्यांना व्यवस्थित दणका इंग्रजी येत आहे, मी मराठी माध्यमात शिकलो त्याच्यामुळे मला ते इंग्रजी येत नाही, मला वेळ लागतो, हे होतं. पण जर का त्याच शाळेमध्ये इतकंच सुंदर इंग्रजी, त्या मराठी शाळेमध्ये तितकंच अप्रतिम इंग्रजी शिकवण्यात आलं, एका चांगल्या इंग्रजी शिक्षकाकडनं शिकून घेण्यात आलं, तर त्या मुलाला पुढं गेल्यानंतर इंग्रजी तर बोलायचं, हे आपण मान्य करूया की आपल्याला सगळ्यांना इंग्रजी भाषेची गरज आहे. कारण ती ग्लोबल लँग्वेज आहे, ती सायन्सची भाषा सुद्धा आहे, ती वर्ल्ड पॉलिटिक्स मधली सुद्धा ती भाषा आहे, ती तर बोलायचं. पण त्याच बरोबरीनं जर का आपण आपले संस्कार, आपली भाषा, आपली मुळं जपून ठेवली तर आपण अनोळखी बनत नाही. आता होतंय असं की त्या मराठी शाळा आणि काही इंग्रजी शाळा यांच्या शिक्षणामध्ये आणि संस्कारांमध्ये इतका जमीन आसमानाचा फरक आहे की हा मराठी माध्यमातला मुलगा मी याला ओळखतो, पण हा कुठल्या शाळेतल्या, यांना माहितीच नाहीयेत आपले संत, यांना आपले कवी माहिती नाहीयेत, आपले साहित्यिक माहिती नाहीयेत. असं का चालेल? असं नाही होता. सो म्हणून मराठी शाळा का टिकल्या पाहिजेत? कारण की ते मराठी संस्कार देतात. मी नाहीये, माझी बायको आहे मराठी शाळेतली, तिच्यावर सगळे संस्कार आहेत ते जे माझ्यावर पण आहेत. पण ती बालमोहन मधली आहे, पण तिचं इंग्रजी तितकंच चांगलं आहे कारण त्या शाळेमध्ये सुंदर इंग्रजी शिकवण्यात आलं. मी इंग्रजी शाळेतला आहे पण माझं मराठी तितकंच सुंदर आहे कारण मला सुंदर प्रकारे मराठी शिकवण्यात आलं.
सो हा शिकवण्याचा सुद्धा मुद्दा आहे ना, फक्त नाही मराठी शाळा टिकल्या पाहिजेत का, टिकल्या पाहिजेत, पण त्याच्यामध्ये सुधार सुद्धा घडायला पाहिजे. म्हणजे त्या शाळेतनं पासआउट झाल्यानंतर कुठल्याही मुलाला असं वाटतं कामा नये अरे आपण इंग्रजीमध्ये असावं. आणि बरेचसे मुद्दे सिनेमात पण कव्हर झाले त्यामुळे म्हणजे आत्ताच्या सगळ्या एकांकिका स्पर्धा असू देत किंवा मालिका स्पेशली म्हणजे नाटकामध्ये एक फळी अजूनही तुमच्या दोन जनरेशन्स ज्या आहेत त्या भाषेवरती प्रभुत्व असलेल्या आहेत. पण जी येणारी पिढी आहे त्यांच्याकडनं मराठी भाषेच्या बाबतीत मग तो उच्चार असेल किंवा पूर्ण भाषा पूर्ण व्यवस्थित वापरण्याबद्दल, म्हणजे असं नाही की ग्रामीण भागातली भाषा वापरली नाही पाहिजे किंवा शुद्ध मराठी भाषा असं नाही, पण ओव्हरऑलच भाषेबद्दल जो एक कन्सर्न एक व्यक्त केला जातो. तर एक फिल्ममेकर म्हणून तुम्ही जेव्हा कलाकृती करत असता तर लेखक दिग्दर्शक म्हणून तुम्हाला काय फरक जाणवतो किंवा नवीन जनरेशन बरोबर काम करताना कलाकारांनी किती मेहनत घेतली पाहिजे भाषेवर? प्रचंड मेहनत घेतली पाहिजे. गृहीत नाही धरलं पाहिजे की हा हे मी बोलू शकेन. राजसी भावे या मुलीचं मी उदाहरण देतो. मला फर्स्ट क्लास दाभाडे या चित्रपटात ती मध्यवर्ती भूमिकेत होती आणि त्या मुलीला जेव्हा मी भेटलो तेव्हा मी म्हटलं हिची भाषा तर अप्रतिम आहे. आता ही ग्रामीण बोलणार का, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, ती ही इंग्रजी माध्यमात शिकलेली आहे, कॉन्व्हेंट. पण आई बाबा, परत तेच आई बाबा इतके कारणीभूत आहेत की ती म्हणजे इथं आपण जेव्हा आलो होतो तेव्हा आम्ही तिला पुढे करत होतो, तू समप कर, तू बोला शेवट. कारण अप्रतिम शब्द भांडार, म्हणजे आपल्याला सुचणार नाही अशी ती वाक्य कन्स्ट्रक्ट करायची आणि काहीतरी जुळवून मग आमचा हा चित्रपट जरूर बघा. आणि कानाला छान वाटायचं की काय सुंदर मराठी बोलते ही. सो मला असं वाटतं की असं नाहीये. परत तेच, आपण खूप निराश नको व्हायला. येस, आपण काळजी करूया, आपण सगळे मिळून काळजी करूया, पण निराश घेऊया. आणि निराश होऊन एकदम बापरे संपलंय सगळं वगैरे इकडे जाऊया नको. छान होणार आहे सगळं आणि आहेत माणसं आहेत. फोक आख्यांसारखा कार्यक्रम हाऊसफुल होतो या महाराष्ट्रात, म्हणजे हे बघायचंय लोकांना. आज मराठी रंगभूमीवरती जे नाटक येते ते हाऊसफुल होतं. एक काळ असा होता की अरे बापरे मराठी नाटकं चालतील की नाही, आता लोकांना बघायचंय की नाही, आता OTT कडे ओढा गेला वगैरे, अशा हेडलाईन्स होत्या. पण त्या सगळ्या साफ चूक ठरवल्या. मराठी रंगभूमी इतका आत्ता कमर्शियली सक्सेस कुठल्याच बिझनेसला नाही. म्हणजे सर्व नाटकं हाऊसफुल चालू आहेत. आता हा शो करतोय राहुल हा आणि नाट्य संगीताची वाटचाल, शो हाऊसफुल. म्हणजे मराठीबद्दल प्रेम आहे, मराठी बघायचंय, चांगलं बनवावं लागेल तर ते बघतील. कदाचित चांगलं बनत नसेल इथून मागे, म्हणून ते थोडंसं ती डिटॅचमेंट आली असं माझं मत. नाही, आपलं मराठी भाषेवर आपलं प्रेम आहे, मराठी भाषा मरणार नाही याच्यावर विश्वास आहे. 500%. पण विश्वास असून फक्त प्रयत्न केले पाहिजे. मग काही लोक राजकारणातनं करतात, काही समाजकारणातनं करतात, काही मोर्चा काढून करतात. आम्ही कलाकार आहोत तर आम्ही या कलेत या माध्यमातून करतो. हा इतका साधा मुद्दा आहे. आणि या नव्या पिढीबद्दल बोलायचं तर ही सगळ्यांची आपल्या सगळ्यांचीच भाषा तशी झालेली आहे. म्हणजे प्रश्न विचारताना पण ते फिल्ममेकर वगैरे शब्द आपले साहजिक आहे ती, कारण आपली भाषा तशी झालेली आहे. तर आता ते लोक म्हणतात निराश होऊन उपयोगाचं नाही, काहीतरी थोडं प्रयत्न आपल्या बाजूने प्रयत्न करणं गरजेचं आहे. तर नव्या पिढीतल्या एखाद्या मुलाला मराठी येत नसेल तर त्याला याची भाषा काय कळतच नाही याला वगैरे असं म्हणण्यापेक्षा बाळात 2 शब्द मी तुला सांगतो, त्याची इच्छा असेल तर तो शिकेल, इतकं साधं ते आहे. आमची सुद्धा या पिढीची सुद्धा जबाबदारी, आपल्यापेक्षा आधीच्या पिढीची सुद्धा जबाबदारी आहे की कित्येक लोक हे करतात की बघतात सिरियल त्यांना काहीच येत नाही मराठी, काही येत नाही मराठी. मग तुम्ही जाऊन सांगा बरं, त्यांची इच्छा नसेल तर त्यांना तुम्हाला वाटत नाही का असं वाचावं, असं तुम्हाला बघावं असं वाटत नाही का मराठी, ऐकावं असं वाटत नाही का मराठी? नाही, त्याला बरीच कारण आहेत. कारण चॅनल जे आहे, ज्या चॅनलवरती ती मालिका आहे त्या चॅनलमध्ये वरती बसलेलं यु नो व्हॉट इन दॅट साडी या अँड द बिंदी विच शी इज वेअरिंग, तर आता त्यालाही पडलेलं नाही बिंदी आणि साडी. हा, सो हे इतकं एकात एक अडकलेलं आहे की आपण असं मालिका बघून काय ह्या मुलांना येत नाही. अरे वरती जे बनवतात त्यांनाच पडलेली आहे. सो त्यामुळे ते किचकट आहे खूप. प्रयत्न करत राहायचं. आता म्हणजे हेमंतने विषय काढला त्याप्रमाणे नाट्यसंगीताची वाटचाल हा जसा प्रयोग आहे तर हे जाणीवपूर्वक वेगळे प्रयोग आहेत का? म्हणजे आपली एक
साहित्य म्हणा, नाट्यसंगीत किंवा नाटक वेगळ्या पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं. नाही असं म्हणजे आता कसं मी माझी मराठी भाषा सगळ्यांना सांगतो, असं आपण म्हणजे विचारपूर्वक त्यासाठी कार्यक्रम करतो असं मला वाटत नाही. ते कुठेतरी आपल्या बॅक ऑफ द माइंड असतंच. म्हणजे जसं मी मगाशी म्हणलं तसं मराठी कलेतूनच मराठी भाषेचा जास्त प्रचार आणि प्रसार होतो. तसं आम्हाला अनेक वर्ष वाटत होतं आणि खरं तर ही संकल्पना एक 13-14 वर्षांपूर्वी आली होती की आपण हा नाट्यसंगीताची वाटचाल हा कार्यक्रम करू. पण मी, राहुल देशपांडे, नितीन धर्माधिकारी आम्ही आमच्या व्यापात एवढे काय म्हणू आपण मशगूल होतो या सगळ्या ह्याच्यात. मग नंतर काही वर्षांनी असं वाटलं की आता आपण या सगळ्यासाठी वेळ काढूया आणि हे करूया. कारण नवीन पिढीपर्यंत आपली मराठी संगीत नाटकाची काय परंपरा होती, कसं सुरू झालं आणि मराठी संगीत नाटक किंवा त्यात काम करणारे कलाकार हे एका अर्थी आपण आपल्याला असं म्हणता येईल की ते आपला जो सगळा हे होता स्वातंत्र्याचा लढा होता भारताचा, त्यात सुद्धा ती नाटकं, ते कलाकार, ते लेखक हे सगळे त्या सगळ्यात पूर्णपणे म्हणजे जबाबदार होते त्या सगळ्यासाठी. आणि मराठी संगीत नाटकातनं सुद्धा तो सगळा स्वातंत्र्याचा लढा त्याला एका अर्थी खूप चांगला आधार मिळाला, चांगलं वळण मिळालं असं म्हणता येईल. तर हे सगळं लोकांसमोर आणावं असं आम्हाला वाटतं. तर त्याच्यात आता हे करताना कळत नकळत मराठी भाषेचा, मराठी संस्कृतीचा आणि आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासाचा सुद्धा एक आपण लोकांपर्यंत काहीतरी आशय पोचवायचा प्रयत्न करतोय. हा त्यातनं आलेला एक बाय प्रोडक्ट आहे असं मी म्हणतो. पण त्याची चांगले कार्यक्रम कधीतरी या बघायला. आणि एक महत्वाची गोष्ट मला असं वाटतं की आम्ही जे म्हणतोय की कलाकार म्हणून आम्ही नाही करू शकणार आहोत. आम्ही आता जाऊन 100 शाळा नाही उघडू शकणार. आमच्या परीने काय शक्य आहे, आम्हाला जे वाटतंय आजूबाजूला त्याच्यावर बोलणं, व्यक्त होणं, काहीतरी मांडणं, बस. चला आता मी हा चित्रपट लिहायला घेतला, थांब आता महाराष्ट्राच्या सगळ्या शाळा उघडतो म्हणून लिहायला घेतलेलं नाही. मला वाचलं, मी कुठेतरी ऐकलं आणि मला असं वाटलं ह्याच्यावर आपण काही करू शकतो का या विषयावर. दॅट्स इट. चळवळ उभारूया, आता ह्या चित्रपटानंतर बघा काय होणार, असा अजिबात समज डोक्यात कुठेही नव्हतं. मुद्दा हाच आहे की हा चित्रपट बघून लोकांना वाटावं की हो यार आजूबाजूला खरंच असेल. कारण या जगातले सगळे मोठे आर्टिस्ट, चित्रकार असू दे, गायक असू देत, संगीतकार असू देत, लेखक जे कोणी आहेत, हे सगळे जे मोठे नावाजलेले आहेत ते कंटेम्पररी होते त्या काळाच्या सोबत होते किंवा काळाच्या पुढे होते. काळाच्या मागे गेलेल्यांची नोंद कधीच झालेली नाही. सो मला असं वाटतं की त्यामुळे आम्ही सगळ्यांनी आता कंटेम्पररी असणं हीच जमेची बाजू आहे. आपल्या आजूबाजूला काहीतरी चालू आहे ते वाटणं, त्याच्याबद्दल बोलणं छान आहे की छान चाललं. आणि हे सगळे जे वैचारिक चर्चा ही जी चालली आहे हे सांगायला आवडेल की या सिनेमाचं मनोरंजन हाच पाया आहे बरं. या सिनेमातलं तुमचं मनोरंजन होणार आहे हे सगळ्यात महत्वाचं 100%. नाहीतर मग हे भाषणच ठोकलं असतं किंवा जाऊन सरळ ट्विटरवरती काहीतरी पोस्टच केली असतं. म्हणजे पण नाही, आपल्याला कोणालाच आवडत नाही. आपल्याला शिकवलं झालंय, शिकून आपल्या शाळा झालं, कॉलेज झालं, संपलंय. आता आपण वयाच्या अशा टप्प्यावर शिकू नका, आता मनोरंजन करा. तुझ्याशी गप्पा मारून माझा वेळ छान गेला पाहिजे, बरोबर. तू आता मला आता समजावं आयुष्याचं, असं होईल की नाही बोरच चाललंय आपलं आयुष्य. सो त्यामुळे प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन होणार. आणि ते मी खात्रीशीर रित्या सांगतो, तो ट्रेलर बघूनही तुमच्या लक्षात आलंच असेल ही दोन माणसं ज्या पद्धतीने त्या ट्रेलरमध्ये वावरत आहेत. सो 100% खूप हसू येणार, खूप धमाल येणार, खूप आठवणी जाग्या होणार. खूप शाळेच्या जुन्या आठवणी, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, कंपास बॉक्स किंवा बेंच, फळा, खडू, दप्तर, या सगळ्या गोष्टी. एक हे असे शब्द आहेत आपल्या आयुष्यात की दप्तर म्हणल्यावर तुला डिस्क्राईब नाही करावं लागत काहीच, एक 4 ओळी लिहाव्याच लागत नाही. तो शब्द आला की असं होतं की पटकन इमॅजिन करायला होतं. सो हे सगळं या चित्रपटात होणार आहे आणि खूप मजा येणार आहे तुम्हाला चित्रपट बघून. एकतर म्हणजे या निमित्ताने की तुला सगळ्यांचं खरंच अभिनंदन, कारण एक टेम्पो वाढवत नेला 2025 मध्ये पूर्ण, की नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन्ही महिन्यामध्ये ती मोठे चित्रपट मिळते मराठी कंटिन्यू आहेत. नव्या वर्षाची सुरुवात तुमच्या मराठी चित्रपटापासून होते आणि जानेवारीमध्ये सुद्धा मराठी चित्रपट भरपूर आहेत. खूप एक सुंदर पद्धतीने तो ग्राफ वाढवत गेला. छान चित्र आहे.
सर तुम्हाला आम्ही कधी बघायला मिळणार? तुम्ही आता दिग्दर्शकाच्या भूमिकेत अभिनेता म्हणून हा खूप उत्तम प्रश्न विचारलायस. पण आम्हाला कामं मिळतात ते काय आहे आता हे मी- अभिनय करणार त्यांच्यासारखंच काम केलंय असेल त्याच्यासारखा आवाज काढलाय त्याच्यासारखं बोललोय सगळं त्याच्यात. नाही पण मी तुला सांगतो पहिलं वाक्य जेव्हा हेमंतनी मला फोन केला 3 वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही बोलत होतो की चित्रपटात काम करशील का, वेगळ्या चित्रपटात काम कर, तेव्हा मी त्याला म्हणालो की एका अटीवर करेन, मी जेव्हा दिग्दर्शन करेन तेव्हा मी त्याच्यात काम करेन. तर या वर्षी मी चित्रपट दिग्दर्शन करणार आहे. मी सांगितलं 100%. प्रश्नाचं उत्तर इथे मिळालं. मी करतोय अभिनय. हेमंतशी काम करणार आम्ही आहे. अलिबागला जाताना आम्ही आमचं ट्रेलर लॉन्च जाताना अशी चर्चा करत होतो की आता पुढे काय करायला पाहिजे. रेवण म्हणाला आता खूप पात्रांचा सिनेमा मी करत असतो, माझं आता मी एक काम करणार की मीच डिरेक्ट करणार आणि मीच ऍक्टिंग करणार. तर मी म्हणलं की माझं म्हणणं हे त्याच्यावरती की हे तुझ्याच्याने शक्य नाही, कारण ते तुझं एक पात्र कुठेतरी जात असताना त्याला वाटेल 10 लोक भेटणार, त्याला पेट्रोल पंपावर हा भेटणार, मग बागेत तो भेटणार, मग हॉटेलमध्ये तो भेटणार, असं म्हणून तुझ्या म्हणणार बस माझ्या गाडी आणि असं म्हणून तुझ्या पोस्टरवर 15-20 लोक असणार. आणि तो म्हणाला आणि परत हेच असणार सगळे. म्हणजे असे नाही की खूप वेगळे लोक आहेत, हेच होणार आहे इव्हेंच्युअली. सो मला असं आलं की हो करा. ऍक्टिंग करायला गेली तरी हा 10 लोकांना एकत्र घेऊनच ऍक्टिंग करणार. नाही पण मी डेफिनेटली स्वतः सुद्धा खूप मिस करतोय. तशी कामं पण येत नाहीयेत. म्हणजे मी एका पॉइंट पर्यंत अशी कामं केली की मला अभिनय करायचा आहे म्हणून केली, पण एका पॉइंटला मी त्याला फुल स्टॉप लावला की आता आपण हे नाही करायचं, आता आपण थांबूया, आपण लेखन दिग्दर्शन करतोय छान आहे. आता जेव्हा कधीतरी असं होईल की मला एक्साइटमेंट क्रिएट होईल की हा हे मी करतो, मग विनोदी आहे चालेल, विनोदी आहे तर विनोदी आहे, पण याच्यात काहीतरी वेगळेपण आहे, ती गोष्ट वेगळी आहे, काहीतरी छान चालू आहे, तर मग नक्की कर. आमची तर सगळी मैत्री, आम्ही एकत्र नाटकात अभिनय करायचो म्हणूनच होय. आमची मैत्री झाली. जवळपास 10-12 नाटकं तर एकत्र केली असतील. आणि याच्यामध्ये अमेय वाघचे काही मुवमेंट्स आहेत जे मी हक्काने सांगू शकतो की जिथे तुम्हाला असं होईल की तुम्ही मला मिस करणार. हा, मी त्याच्यातच केलं सर. असं नाहीये, पण माझी इच्छा होती की हे असं करून पाहिलं तर ते त्यांनी त्याच्या पद्धतीने केलंय, पण मला बघताना असं दरवेळेला होतं की हा मी पण असंच केलं असतं. अशा पद्धतीने नाही, तुझ्या पद्धतीने. अच्छा, तुम्हा सगळ्यांशी गप्पा मारून आम्हाला खूप छान वाटलं. 1 तारखेला सिनेमा येतोय, त्यासाठी संपूर्ण लोकसत्ता टीम कडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही वेळात वेळ काढून आलात त्यासाठी धन्यवाद. थँक्यू. एकतर कायमच लोकसत्ताचा पाठिंबा असतोच. दर वर्षी सालाबाद प्रमाणे आम्ही प्रत्येक चित्रपट घेऊन इथे येतो. हा कट्टा झाल्याशिवाय आमचंही प्रमोशन पूर्ण होत नाही. सो पुन्हा एकदा खूप मजा आली. जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही सुद्धा हा चित्रपट पोहोचवा. आणि पुन्हा एकदा सांगतो, 1 जानेवारीपासून प्रेक्षागृहात स्वतःचं मनोरंजन करून घ्यायला हा चित्रपट नक्की बघा. थँक्यू. धन्यवाद.